आज 10 जून 2026. मी बऱ्याच काळापूर्वी ऐकलेली ही एक सत्यकथा मला अचानक आठवली. ती आपणास सांगतो. देवदेवतांची कथा असते ना, धार्मिक कथा, देवदेवींवर श्रद्धा असते, अशा ह्याच्यातली कथा ही मला सांगतो. तर आपल्याकडं भरपूर मंदिरे आहेत, देवांचे देवींचे खूप खूप मंदिरे आहेत, हो ना, शेकडो हजारो. तर असंच एका ठिकाणी एक देवीचं मंदिर होतं म्हणे. सुप्रसिद्ध असं ते मंदिर आहे, सुप्रसिद्ध मंदिर आहे. तर त्या मंदिराबद्दल असं म्हणजे सांगतात की त्या देवीच्या मंदिरामध्ये दररोज रात्री 12 वाजून गेले की वाघ येतो म्हणे, वाघ. आणि तो त्या देवीसमोर नतमस्तक होऊन बसतो. पहाटे 4ला तो निघून जातो. 12 वाजता येतो आणि 4 तास तिथे बसून पहाटे पहाटे तो निघून जातो. अशी एक म्हणजे आख्यायिका होती आजूबाजूला त्या मंदिराबद्दल सर्व लोकांची एक. म्हणजे त्यांनी ऐकलेलं सांगत होते सगळ्यांना. तर एकदा त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी 2 जण आले. ते ते सख्खे बहीण भाऊ होते, दोघं सख्खे बहीण भावंड, सख्खे बहीण भाऊ. तर त्यांना फार उत्सुकता वाटली की वाघ खरोखर येतो का नाही, का उगाच म्हणजे काहीतरी कोणीतरी आपलं म्हणजे घाबरून सोडण्यासाठी किंवा आपलं काहीतरी आपलं म्हणतात ना, थाप मारण्यासाठी हे अफवा उठवली. खरोखर वाघ येतो का, त्यांना पाहायची उत्सुकता होती. दोघं सख्खे बहीण भाऊ होते ते. आणि त्यांनी ठरवलं की आज रात्री आपण मंदिरामध्ये लपून बसायचं एका ठिकाणी आणि खरोखर वाघ येतो का नाही हे पाहायचं. असं मग ते बसले दर्शन घेऊन, इकडं तिकडं पाहत पटकन एका बाजूला जाऊन लपून बसले. तर पुजाऱ्यानं इकडं तिकडं जाताना मंदिर 10 वाजले, सगळीकडं 10 वाजता मंदिरं साधारण बंद होतात. 10 वाजता त्याला बंद केलं, बाहेरून लॉक लावून गेला असेल तो, आहे ना, जिकडं तिकडं शांतता. तर 2 तास ह्यांनी कसे तरी काढले. कुणी? ह्या बहीण भावंडांनी, बहीण भाऊ सख्खे. त्यांना उत्सुकता होता, वाघ येतो का नाही, येतो का नाही पाहायचं. देवी मातेकडं जायचं, सारखं दर्शन घ्यायचं देवीचं. जय माता, जय माता, जय आई. दोघेही भाऊक होते. देवीवर त्यांची खूप श्रद्धा होती आणि सारखं उठून देवीचं दर्शन घ्यायला लागले. आणि त्यांना आता वाघाची उत्सुकता लागली, वाघ येतो का नाही पाहायची. सारखं दर्शन घ्यायले, देवीला म्हणजे भजून राहिले. आणि 12 वाजले की अगदी लांबवर त्यांना वाघाची डरकाळी ऐकू आली. आणि मग मात्र भीतीनं त्यांचा जीवाचा थरकाप झाला दोघांचा. दोघे लटलट लटलट कापू लागले. त्यांनी प्रत्यक्ष ऐकली वाघाची डरकाळी. बराच लांब होता आणि रात्रीच्या वेळेला कसं आहे, शांत असतं ना सगळं वातावरण. तर वाघ कितीही लांब असला आणि त्यांना सौम्य डरकाळी फुडली तरी ती ऐकू येते. ही त्याची सौम्य डरकाळीच होती वाघाची. पण कित्येक म्हणजे फरलांगभर लांब असेल, कित्येक फरलांग लांब असेल वाघ. तर ते घाबरले आणि त्यांनी देवी मातेजवळ उभं राहिले आणि ते दोघंजण रडायला लागले घाबरून. आई, आई, आम्हाला क्षमा कर आई, आम्हाला वाघ पाहायची उत्सुकता होती. वाघ येतो का नाही, कवत लोकांनी आपलं काहीतरी खोटं म्हणजे सांगू नाही करेल, हे आम्हाला पाहायचं होतं आई. पण आता खरोखर वाघ यायला आम्ही ऐकले, वाघाची डरकाळी ऐकली. माते, आम्हाला क्षमा कर, आमचा जीव वाचव माते. आई, आमचा जीव वाचव, आम्ही पुन्हा अशी चूक करणार नाहीत आई. आम्ही फक्त उत्सुकतेनं असं केलं. आई, आमचा जीव वाचव आई, आम्हाला जाण्याचा मार्ग दाखव, आम्ही तुला शरण आलो आई. खूप खूप रडायले, हातापाया पडायले देवी पुढं उभा राहून. आता देवी म्हणजे मात्र म्हणजे मातेचं स्वरूप. तिला त्यांची कीव आली आणि अचानक देवीची वाणी त्यांना ऐकू आली. तुम्हाला कळायला पाहिजे की वाघ माझं वाहन आहे, तुम्ही असं यायचंच नाही. तुम्हाला माहिती आहे ना, वाघ माझं वाहन आहे, इथं दुसरं कोणीही येत नाही. विषाची परीक्षा घेत जाऊ नये. ठीक आहे, तुमची पहिली वेळ आहे, मी तुम्हाला क्षमा करते. आता ताबडतोब इथून जा. वाघ यायची वेळ झाली, येईलच तो लवकर. तुम्ही जिथं उभा आहात त्याच्या डाव्या बाजूला पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या उतरून ताबडतोब खाली जा. अजिबात विलंब करू नका आणि मी तुमचं रक्षण करेन, काळजी करू नका. पण ह्यापुढं असा मूर्खपणा करू नका. असं म्हणून ती देवीची वाणी बंद झाली. त्यांनी ताबडतोब डावीकडं पाहिलं, पायऱ्या दिसल्या, धावत धावत पळत पळत खाली गेले, मंदिराच्या बाहेर आले. त्यांच्या जीवात जीव आला आणि मंदिराच्या बाहेर आले की मंदिरातून वाघाची डरकाळी ऐकू आली. आणि मग
त्यांनी देवीला मनोमन नमस्कार केला. म्हणाले, माते, खरंच आम्ही विषाची परीक्षा घेतली, आमचं चूक झालं. खरंच वाघ येतो यात आमच्यावर विश्वास बसला. ज्यांचा विश्वास नाही त्यांना आम्ही सांगू की असा मूढपणा पुन्हा करू नका. मंदिरात जाऊन विषाची परीक्षा घेऊ नका. देवी आहे, माता आहे आपली. माते, तू आम्हाला वाचवलंस. तर असं म्हणून ते आता घरी सुखरूप पोहोचले बहीण भाऊ. तर ह्या कथेचं सांगायचं असंच की एखाद्या गोष्टीचं म्हणजे एखाद्या गोष्टीची शहानिशा करायची असेल तर जाणून बुजून आपला जीव धोक्यात घालू नये, हे या ठिकाणी सांगायचं.